हॅलो, दरम्यान चालू असलेला क्वार्टर फायनलचा पहिला राऊंड आजच्या दिवसातील आपण पाहतोय तो भैरवनाथ मुरुड विरुद्ध अमरभारत टाळसुरे या दोन तुळजाबाई संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय तो मॅन फ्रॉम मुरुड दापोलीचा बाहुबली आफाक आईनरकर 777 नंबर जर्सी परिधान केलेला आफाक यावेळेला चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण होतं आणि यावेळेला मात्र आफाकला यशस्वी पकड होते की काय। नक्कीच मुरुडचा संघ यावेळेला आफाकला बाद करण्यात यशस्वी ठरतोय। सांघिक पकडीचा उत्तम नमुना आपल्याला पाहायला मिळालाय। दोन्ही संघांना एक एक गुण दिला जातोय। दरम्यान पुन्हा एकदा चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज झालेला 13 नंबर जर्सी परिधान केलेला मुरुड संघाचा चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय। तो टाळसुरे संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर अशा पद्धतीने करत आपली खेळी सजवतोय। नक्कीच पुन्हा एकदा बजरची टिकटिक चालू होते आणि त्याच वेळेला परशूट काढण्याचा प्रयत्न आणि नक्कीच हा परशूट यशस्वी ठरेल। रोहितच्या माध्यमातून आपल्याला परशूट पाहायला मिळतोय। 5 नंबर जर्सी परिधान केलेला अतिशय हुशार आणि तितकाच चपळ चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळाला। रोहितच्या माध्यमातून नक्कीच वेळेचा परिपूर्णतेने वापर करण्यात येईल आणि आता मात्र तिसरी चढाई डुअर डायरेक्ट थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते। ती 7 नंबर जर्सी परिधान केला मुरुड संघाच्या चढाईपट्टूच्या माध्यमातून आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा एका यशस्वी गुणाची कमाई माध्यमातून। दरम्यान पुन्हा एकदा चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय 777 नंबरचा चढाईपट्टू अर्थात आफाक आईनरकर मॅन फ्रॉम मुरुड दापोलीचा बाहुबली पण त्याच्याकडे बघितलं जातं। तोच आफाक आईनरकर यावेळेला चढाईचा भार मारताना आपल्याला पाहायला मिळतोय। समोरच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी होतोय। मागच्या वेळेला आफाकला पकड झाली होती आणि यावेळेला बघूया पंचांचा निर्णय काय येतोय। नक्कीच आकाशाच्या दिशेमध्ये अर्थातच अमरभारत टाळसुरे संघाच्या खात्यामध्ये आता मात्र मुरुड संघाचा चढाईपट्टू चढाईचा भार मारताना आपल्याला पाहायला मिळतोय। रिकाम्या हाताने मागे फिरतोय। फर्स्ट टाइम आउट घेतला गेला तो टाळसुरे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय तो आफाक आईनरकर। समोर असलेला 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय। जर 3 खेळाडू आफाकला पकड करू शकतात तर नक्कीच सुपर टॅकल प्रमाणे 2 गुणांची भर पडेल ती मुरुड संघाच्या खात्यामध्ये। पण आफाकला बाद करणं तितकंसं शक्य झालं नाही अजूनपर्यंत। असं सुपर टॅकल नक्कीच बघूया पुन्हा एकदा आफाकचा पुढे सरसावतोय। 55 शेवटच्या क्षणापर्यंत चाललेली झुंज अक्सर कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं आणि या वेळेला मात्र सुपर टॅकल पाहायला मिळाला। शेवटच्या क्षणापर्यंत चाललेली आफाकची झुंज यावेळेला मात्र अयशस्वी ठरली। 2 गुणांची भर पडली ती मुरुड संघाच्या खात्यामध्ये। आफाकला मात्र यावेळेला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागणार आहे। चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतो। चढाईपट्टू पुन्हा एकदा यशस्वी परशूट बघायला मिळाला असता रोहितच्या माध्यमातून नक्कीच त्यावेळेला सावरलं गेलंय स्वतःला आणि तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होतोय तो 12 नंबर जर्सी परिधान केला मुरुड संघाचा चढाईपट्टू। समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली चढाई सजवतोय। नक्कीच निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय पण यावेळेला मात्र निदान रेषेवरती निदान लागणार नाहीये। अथवा बोनस गुण अथवा समोरच्या क्षेत्ररक्षकाला परीक्षा करणे हे 2च पर्याय आहेत। आणि तिसरी चढाई असल्या कारणामुळे त्या चढाईपट्टूला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल। दरम्यान जर आपण बॅकलाईनच्या बाहेर विचार करतोय तर नक्कीच मुरुड संघाचे 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत विचार केला तर 7च्या 7 खेळाडू आपल्याला मैदानामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळतात। दरम्यान पुन्हा एकदा चढाईचा भार मारताना पाहायला मिळतोय प्रथमेश लाले टाळसुरे संघाचा एक यशस्वी चढाईपट्टू म्हणून ज्याच्या आपल्या संघाची नाव सावरले असा प्रथमेश लाले यशस्वीरित्या चढाई पूर्ण करून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला। प्रत्युत्तरासाठी सज्ज झाला। 1 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय। तिसऱ्या चढाईची जोखीम उचलली जाते ती आफाकच्या माध्यमातून। नक्कीच तिसरी चढाई डुअर डायरेक्ट रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न अजून सक्सेस झालेला नाहीये। 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा सुपर टॅकल पाहायला मिळेल का क्रीडा रसिकांना की या वेळेला मात्र आफाक आईनरकर एक मोठी कामगिरी करणार। नक्की शड्डू ठोकला जातोय आणि दावा केला जातो एका यशस्वी कमाईचा। 5 नंबरची जर्सी परिधान केलेल्या क्षेत्ररक्षकाला बाद केल्याचा दावा केला जातो आफाकच्या माध्यमातून अर्थ संघाच्या खात्यामध्ये। दरम्यान आता मात्र लोन होण्याची संभाव्यता आहे ते मुरुड संघावरती।
एक नंबरची जर्सी परिधान केलेला मुरुड संघाचा चढायचा भारवाताना आपल्याला पाहायला मिळतोय। समोरच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय आणि प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय। तो प्रथमेश लाले एका कोपऱ्यामध्ये दोन्ही क्षेत्ररक्षकांना दबोचण्यामध्ये यशस्वी झालेला प्रथमेश यावेळेला उत्कृष्ट कामगिरी करून आणि आता मात्र तिसरी चढाई डुअल डायरेक्ट थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते। ती एकुलत्या एक उरलेला 1 नंबर केला चढाईपट्टूच्या माध्यमातून आणि यावेळेला मात्र त्याला सुद्धा उत्कृष्टपणे ते टाळसुरे संघाच्या खात्यामध्ये आता मात्र पुन्हा एकदा ऑल इन होतोय। दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। तो ज्याने वारंवार तिसऱ्या चढाईसाठी सज्ज झाला, ज्याने 3 खेळाडूंच्या सुपर टॅकल ऑन असताना चढाई व्हायला तो अफवा काईनरकर 777 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय। तो 15 नंबरची जर्सी परिधान केलेला मुरुड संघाचा चढाईपट्टू समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर अशी खेळी आपल्याला सजवताना पाहायला मिळतोय। नक्कीच समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते अमर भारत टाळसुरे संघाचं। नक्कीच यावेळेला पुन्हा एकदा क्रीडा रसिकांकडून दरम्यान यावेळेला रोहित लाडला बॅक लाईनच्या बाहेर बसावं लागणार आहे आणि प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। दरम्यान आज आपल्याला क्रीडा रसिकांमध्ये छोटेखानी उपस्थिती विपुल सुर्वे यांचे चिरंजीव आरंभ सुर्वे यांचे आणि त्यांचं निरीक्षण इतकं बारकाईनं चालू आहे की ज्यावेळेला रोहित लाड हे मैदानाच्या बॅकलाईनच्या बाहेर आपल्याला बसलेले पाहायला मिळाले त्यावेळेला आरंभ माझ्या कानामध्ये सांगतायत की त्यांचे बैल सुद्धा आहेत। नक्कीच कदाचित रोहित लाड यांचे बैल आपल्याला उद्या बैलगाडी शर्यतीमध्ये धावताना पाहायला मिळतील। दरम्यान पुन्हा एकदा बऱ्याच वेळानंतर चढाईसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो 19 नंबरची जर्सी परिधान केलेला गौरी सणस मूर्ती लहान कीर्ती महान आणि आपल्या खेळामध्ये अतिशय चपळ चढाईपट्टू म्हणून ज्याची ख्याती असलेला गौरी सणस यावेळेला चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। निदान सज्ज होतोय 13 नंबरची जर्सी परिधान केलेला मुरुड संघाचा चढाईपट्टू समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय। निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय। दरम्यान पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते आणि त्याच वेळेला बजर देखील वाजतोय। तिसरी चढाई डुअल डायरेक्ट आणि यावेळेला चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज झालेला अफवा कायनरकर टाळसुरे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। 777 नंबरची जर्सी परिधान केलेला अफवा यावेळेला समोरच्या क्षेत्ररक्षकाला रनिंग हँडटचच्या माध्यमातून त्यांनी नक्कीच स्पर्श केल्याचा त्याने दावा केलाय। वेळेचा परिपूर्णतेने वापर केला जातोय। एका गुणाची यश पुन्हा एकदा मैदानाकडे जातो तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल तिसऱ्या चढाईवरती आपल्याला भार वाहिला जातोय तो 12 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टूच्या माध्यमातून ते टाळसुरे संघाच्या खात्यामध्ये। यापुढे होणारा सामना श्री साई वणन विरुद्ध श्रीराम करदे। दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार श्रीराम करदे श्री साई वणन। यापुढे होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा राऊंड असेल श्रीराम करदे आणि श्री साई वणन। मी सामन्यांमधील क्वार्टर बद्दल बोलतोय। त्याला पाहायला मिळालं रात्रीची वेळ झाली हवेत गारवा पसरलेला दिसतोय पण क्वार्टर फायनल आपण मैदानावरतीच पाहायची आहे। इकडे तिकडे जाऊन क्वार्टर आपल्याला बघायची नाहीये। दरम्यान पुन्हा एकदा आपण क्रीडा नगरीकडे जातोय। समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते टाळसुरे संघाचं आणि यावेळेला मात्र 13 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू यशस्वी कामगिरी करतोय मुरुड संघासाठी। एक टेक्निकल पॉइंट दिला जातोय नक्कीच टाळसुरे संघासाठी आणि आता मात्र चढाईचा भार वाहण्यासाठी सज्ज होतोय तो 9 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रथमेश लाले ज्याने दापोलीतील अनेक मैदानांवरती आपल्या खेळाचं बहारदार प्रदर्शन केलं। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपल्याला खेळताना पाहायला मिळाला तो प्रथमेश लाले यावेळेला चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतो। समोर असलेल्या 4 खेळाडूंच्या यशस्वीरित्या आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरला प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय 13 नंबर जर्सी परिधान केलेला मुरुड संघाचा चढाईपट्टू समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये। दरम्यान चालू सामन्याचा जर एकंदरीत गुणफलक पाहतोय तर 15 गुणांवरती टाळसुरे संघ आणि 4 गुणांवरती आपल्याला मुरुडचा संघ खेळताना पाहायला मिळतोय।
काहीशी भरगच्च आघाडी नक्कीच पाहायला मिळते त्या टाळसुरे संघाच्या माध्यमात. नक्कीच जर विचार करतोय तर विजय, कारण एकंदरीत विचार केला तर अफा केदारकर, प्रथमेश लाले, संजोग लाले, गौरी सणस आणि रोहित चोगले अशा दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय तो टाळसूरचा संघ. दरम्यान आज आपल्याला सिद्धू कामरीकरच्या अनुपस्थितीमध्ये टाळसुरीचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र अफाकला बाद व्हावं लागतंय, बॅक लाईनच्या बाहेर बसावं लागेल. नक्कीच 13 नंबरची असे परिधान केला चढाईपट्टू मुरुड संघाच्या माध्यमातून चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असलेल्या 5 खेळाडूंचा क्षेत्ररक्षण म्हणजे नक्कीच बोनस गोल मिळणार नाहीये, अर्थातच चढाई खोलवर करावी लागेल. खरं तर कबड्डीच्या नियमानुसार ज्या वेळेला मैदानामध्ये 6 किंवा 7 खेळाडू असतील त्याच वेळेला चढाईमध्ये असतील तर मात्र बोनस गुण दिला जात नाही आणि त्याच वेळेला अर्थात आपल्याला कव्हर बोनस लाईन वरती अथवा त्याच्या सुद्धा आतमध्ये पाहायला मिळते आणि त्यावेळेला गुण मिळवणं थोडंफार नक्कीच कठीण होऊन जातं. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा गौरी सणास लॉबीचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात लॉबीचा वापर करतोय, पंचांची शिट्टी वाजत नाहीये तर नक्कीच समोरच्या खेळाडूला स्पर्श केलाय. जिल्हा स्तरावरचे किंवा राज्य स्तरावरचे सामने पाहत असतो त्या वेळेला एक सेकंद किती महत्वाचा असतो हे शिकणं फार आपल्या दापोली तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला अथवा सर्वच खेळाडूंना फार गरजेचं आहे. राज्य स्तरावरचे सामने असू दे, मला आठवतंय की मागच्या हंगामामध्ये खेड येथे झालेला राज्यस्तरीय व्यावसायिक संघांमध्ये सामन्यांचा निकाल हा अक्षरशः 4 ते 5 या गुणांवरती लागत होता. त्यावेळेला प्रत्येक खेळाडू किती चतुराईने खेळत होता हे पाहणं सुद्धा तितकंच क्रीडारसिकांनी महत्वाचं ठरवलं होतं. ज्या वेळेला आपण अशा खेळाडूंचा अमरभारत टाळसुरे संघाच्या माध्यमातून आपल्याला उत्तम खेळ पाहायला मिळतोय, त्याचप्रमाणे जर आपण अमरभारत टाळसुरे संघाच्या कोचेसचा विचार केला तर आपल्याला प्रभाकरजी लाले यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते. जर त्यांच्याच बाजूच्या आपण चेअर मध्ये पाहतोय तर नक्कीच अफाक चे वडील सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. वडिलांच्या उपस्थितीमध्ये चुकीची दुरुस्ती, पण नक्कीच चुलत्यांच्या उपस्थितीमध्ये अफाक आपला. दरम्यान पुन्हा एकदा 11 नंबरची जर्सी परिधान केलेला संजोग यावेळेला चढाईसाठी सज्ज होता. दरम्यान पुन्हा माध्यमातून यशस्वीरित्या आपला कोर्टमध्ये मागे फिरला, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो गौरी सणास. अत्यंत चपळाचा चढाईपट्टू रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच चढाईला सज्ज झाल्यापासूनच अत्यंत चपळाईने ज्याने चढाई सजवण्याचा मान पटकावलाय तो नक्कीच यावेळेला मात्र यशस्वी सुपर मिळाला तो मुरुडचा संघ. यावेळेला मात्र बॅक टू बॅक थर्ड रन आपल्याला पाहायला मिळते. रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये. नक्कीच चढाईपट्टूला तिसऱ्या चढाईचा भार वाहत होता, थोडासा प्रेशर मध्ये चढाईचा भार वाहण्यासाठी सज्ज होतोय तो अफवाक. पुन्हा एकदा 777 नंबरची जर्सी परिधान केलेला मॅन फ्रॉम मुरुड दापोलीचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे बघितला जातो तो अफवाक केदारकर समोर असलेल्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवण्यासाठी सज्ज होतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. जर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण नक्कीच बोनस गुण मिळणार नाही आणि यावेळेला मात्र अफवाकची यशस्वी खेळी पाहायला मिळते. आणि मध्ये आल्याच्या नंतर त्यांना कितीतरी कमी वेळ दिला जातो इथे आपला खेळ सादर करण्यासाठी. आपण घेतलेल्या मेहनतीचा विचार करत नाही, आपण फक्त एखादा खेळाडू बद्दल बोलतो, एखाद्या संघाबद्दल बोलतो की त्यांचं फक्त नशीब चांगलं होतं, पण त्या नशिबासाठी त्यांनी घेतलेली मेहनत किती दिवसांची होती याचा आपण कधी विचार करत नाही. आपण मैदानावरती झालेल्या खेळाडूला दुखापत बघतो, ते तेवढ्या पुरतं म्हणतो त्याला लागलं, पण त्याच्यानंतर त्याच्यावरती किती उपचार केले जाते याचा आपण कधी विचार करत नाही. खरं तर ती दुखापत किती प्रमाणात असू शकते. बऱ्याच वेळेला आपल्याला असं पाहता येतं की खेळाडूला एखाद्या मैदानामध्ये दुखापत होते आणि त्याच्यानंतर त्या खेळाडूला पुन्हा कधीच कबड्डी खेळता येत नाही. खरं तर कबड्डीवरती असलेलं प्रेम हे तितकंच अतूट असतं. इच्छा असून सुद्धा मैदानावरती खेळता न येणं हे दुःख काय असतं. अशा अफाट मेहनत घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक क्रीडा प्रेमीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. त्यांच्या मेहनतीमुळेच आपल्याला इथे सामने पाहता येतात. आपण एक टाळी वाजवताना एवढा विचार करतोय, पण त्याच खेळाडूला तितकी मेहनत घेण्यासाठी आपल्याला संधी मिळत असते. खरोखर मनापासून सर्व खेळाडूंना सॅल्यूट करतो आणि पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. दरम्यान 770 यावेळेला मिळतोय तो नक्कीच 15 नंबरची जर्सी परिधान केल्या चढाईपट्टूला. दरम्यान
वसंत रोवले यांच्याकडून मंडळासाठी 1000 रुपयांची देणगी येते। मी प्रणित वराटकर यांना विनंती करतो की त्यांनी इथे उपस्थिती दर्शवल्याबद्दल आणि मंडळाला वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल मी प्रणित वराटकर यांना विनंती। दरम्यान आपण जर पुन्हा क्रीडांगणाकडे वळतोय तर 1 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू मुरुड संघाच्या माध्यमातून चढाईचा मार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या वेळेला चढाईपट्टू बाद होण्याची चढाई पाहायला मिळेल ते आपल्याला अमर भारत टाळसुरे संघाचा 11 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टूच्या माध्यमातून कमाई केली टाळसुरे संघाच्या खात्यामध्ये आणि आता मात्र सामन्यामध्ये ऑल इन होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मुरुडचा संघ। यापुढे होणारा सामना श्री साई बणाल विरुद्ध श्रीराम करदे। दरम्यान यावेळेला चढाईचा मार वाहताना आपल्याला पाहायला अफाक प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 12 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू मुरुड संघाच्या हातातून। दरम्यान आपण क्वार्टर फायनलच्या पहिल्या राऊंडचा थरार अनुभवतोय तो मुरुड विरुद्ध टाळसुरे या दोन तुल्यबळ संघांमध्ये चढाईचा मार वाहताना आपल्याला नक्कीच एकाएकी पाहायला मिळतोय तो अफा कैनरकर आणि यावेळेला तसेच मंडळाला विशेष सहकार्य ज्यांचं आम्हाला प्राप्त झालंय ते उर्फ दादू सुर्वे यांचा सुद्धा इथे सत्कार होणार आहे। मी शुभम महाडिक यांना विनंती करतो की त्यांनी दादू सुर्वे यांचा सत्कार करायचा आहे। धावतोय शुभम यांच्या हस्ते विशाल उर्फ दादू सुर्वे दापोली तालुका पंच प्रमुख यांची जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। दरम्यान पुन्हा एकदा आपण क्रीडांगणावरती जातोय तर 777 नंबर जर्सी परिधान केलेला एक वादळ गुंगावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ते आफाकच्या रूपाने समोर असलेल्या 5 खेळूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आफाकला रिकाम्या हाताने मागे फिरावं लागतंय। प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो 15 नंबर जर्सी परिधान केलेला मुरुड संघाचा चढाईपट्टू समोर असलेल्या 7 खेळूंच्या अभेद्य क्षेत्ररक्षणात सुंदर अशी खेळी सजवली जाते। यावेळेला मात्र शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला जातोय। खरं तर विचार करता मुरुड संघाला यावेळेला आक्रमक पवित्र घेण्याची गरज भासते। बोनस गुणांना संपायला शेवटची 5 मिनिटे। चालू सामन्याचं गुणफलक आहे 11 गुणांवरती मुरुडचा संघ आणि 27 गुणांवरती टाळसूरचा संघ। प्रथमेशच्या माध्यमातून सामना संपायला शेवटची 4 मिनिटे दरम्यान चढाईचा मार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मुरुड संघाचा 12 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आणि या वेळेला मात्र डुबकी उडी आणि एका गुणाची 2 गुणांची यशस्वी कमाई। दरम्यान या सामन्यासाठी आपल्याला सरपंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत ते समीरजी शेवडे। तसेच पर्यंत पोहोचवतोय मी स्वतः उत्कर्ष कर्देकर। माझ्यासोबत जोडले जातात माझे सहसमालोचक साहिल शिगवण
आणि दोन तुल्यबळ संघ आपापसात लढत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते अमर भारत टाळसुरे आणि भैरवनाथ मुरुड दरम्यान सामना संपायला शेवटची 3 कैदरकर 777 नंबर जर्सी परिधान केलेला अफाक यावेळेला चढायचा भार वाहताना पाहायला मिळतोय. समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये होणारा सामना यावेळेला आपल्याला झुकलेला पाहायला मिळते. ते टाळसुरे संघाच्या बाजूला तिसरी चढाई तिसऱ्या चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होत आहे गौरी सणस. 19 नंबर जर्सी परिधान केलेला मुरुड संघाच्या उंच पुरुषा खेळाडूंमध्ये न दिसणारा खेळाडू पण आपल्या खेळाची छाप उमटवणारा खेळाडू. सामना संपायला 2 मिनिटं एक्झॅक्टली मी सांगितलं होतं उमटवणारा गौरी सणस चढाईसाठी सज्ज झाला होता आणि यशस्वी कमाई करून आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरला. मारला ना सर थोडा दरम्यान पुन्हा एकदा गौरी सणस संजोग लाले याची चढाई सुद्धा क्रीडा रसिकांसाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरते. ज्याने व्यावसायिक संघामध्ये अर्थातच बँक ऑफ बडोदा या संघामधून खेळताना आपण ज्याला पाहिलं काल परवामध्ये पार पडलेल्या कादिवली कुडावळे गावातील राज्यस्तरीय व्यावसायिक स्पर्धा आपण सर्व